अण्णा अहो आत्ताच एलो हा. कधी येलो तर नाही विचारलंय मी. याच्याशी माझा काही संबंध नाही. किती येलो? अण्णा मी तुमच्या मनाविरुद्ध वागलो म्हणून तुम्हाला राग आला. साहजिकच आहे, तुमचा राग इतक्या लवकर निवळणारच नाही. पण ह्या घरात माझी आई सुद्धा राहते, माझे भाऊ राहतात, माझी भाऊजय राहते, बहीण राहते, आजोबा राहते. त्यांना कसं विसरून चालेल? त्यांना भेटायला यावं लागणार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी अजूनही तुमचं नाव लावतोय, माधव हरी नाईक. बाजूकराव बाप आहे रवान दे ग. मारलं म्हणून काय झालं? अगं अण्णांचं नाव लावतंय ना मी. त्या नावाची किंमत तर मला मोजावीच लागणार. हो ना अण्णा? असलेली नाती बोलले नाहीत तरी तुटत नाहीत. ती कायमची असतातच ना. पण आहे नाळ तुटणार थोडीच आहे. घरात तुझं खायचाच नाता नाही. ऐका माझा मी अण्णा या एवढा करायची काय गरज होती? मागच्या वेळी तुम्ही न सांगताच मी या घरातनं बाहेर गेलो होतो. आता नुसतं मला सांगितलं असतं तरी हो हो करत मी बाहेर गेलो असतो. या घरात पुन्हा पाऊल टाकायचं नाही. या घर माझा. या वाड्याच्या बाहेरचा चौथरा दत्तू नाईकांनी बांधला. शेतजमीन आणि बांध बंदिस्ती 1920 साली लक्ष्मणराव नाईकांनी केली. पाच नारळाच्या बागा 1935 साली शंकर नाईकांनी उभ्या केल्या. आणि माळ रानावरच्या कलमांची लागवड आपल्या नानांनी केली. हे असं सगळं या कागदपत्रात आहे. यात वारस म्हणून सोडल्यास हरी नाईक या नावाचा उल्लेख इतरत्र कुठेही नाही. हे सगळं वडिलोपार्जित आहे. आणि या वडिलोपार्जित घरातून मला कुणीही काढू शकत नाही. मलाच काय, या घरातल्या कोणालाही काढू शकत नाही. पण खरं सांगू अण्णा, मला ना यातलं काहीही नको. खरंच मला स्वतःच्या हिमतीवरती माझं नाव मोठं करायचंय. माझ्या आई वडिलांचं नाव मोठं करायचंय. तुम्ही मला काही दिलं नाही ना, तरी सुद्धा मला तुमच्यासाठी काहीतरी करायचंय अण्णा. अरे अरे तुम्ही सगळे माझ्याकडे असे काय बघताय?
अये एका काय झाला तो गालावर हात ठेवून हो हो असं म्हणणार मानव नाही तो कोणतरी तो तया असा या वडिलोपार्जित घरातून मला कुणीही काढू शकत नाही. अण्णा तुमका पोलीस पकडून नेणार आहात काय? माका पकडूची त्या यमाक पण धमक नाही. पोलीस काय करतले बोल. हो 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 हो. काय सरिता काम चालली आहेत वाटतं. होय तुमका काय भया नाही नको चहा देऊ काय? नाही नको भाजी चिरते होय दे मी चिरून देते. हो अगं सवय आहे मला. असं तुमका सवय पण कसा वाटतं आता घरात एवढी बायल माणसं असताना तुम्ही कामा करणं बरा नाही दिसत. आणि तसे तुम्ही मुंबईवर नाही गेलेले असाच ना. अगं मुंबईला गेलो म्हणून तर शिकता आलं नाही तर इथे काय माई होतीच मागितलं की समोर ताट आणून द्यायची. दे दे दे- दे ग. हो भाऊजी नको हिने बघितलं ना तर आरडतील माका. अरे असा कसा आरडेल हा? अरे मोठो भाव असा मी त्याचा माझ्या समोर आवाज मोठो ना व्हायचा त्याचा. हा दे ग दे दे हा, उठ 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 बघ कशी भाजी कापतो ती. हा शाबास. भाऊजी नो हात कापशाल. कापून झालाय सवय आहे मला त्याची. तरी पण सांभाळून जरा असते. असं म्हणतेस मग थांब. रावा नाही ना तर मी कापते देवा. हे ठेव आता बघच तू. हा ती सुरी दे. हा काय करतास? अगं भाजी कापतो मुंबईत अशीच कापतात. विळी नाही ना तिकडे. हा नेने ए नेने नेन्या अण्णा ये ये काय झालं. या का हा ये ये ये. बस अण्णा शांत हो. अगं ऐकलंस का चहा ठेव अण्णा आलाय बघ. ए मी हैसर चाय खाऊक नाही गेलाय. अण्णा काय झालंय. भाजी पण असते. आणि स्त्रियांची कामं असं काही नसतं. पुरुषांनी पण सगळं शिकून घ्यायला हवं. खरं म्हणजे ना स्त्री आणि पुरुषामध्ये कामात कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसावा. हा आणि बाईने सुद्धा घराबाहेर पडून बाहेरची सगळी कामं करावी. हा? व्यवहार वगैरे बघावे. तर तुमच्या शहरात सगळा चालता गावाकडे नाही चालत. अण्णा शेवटचे कधी असं जेव केले होते ता काय मला आठवत नाही. अण्णांनी माईसोबत प्रेमाचे 2 शब्द बोलल्याचे मला तर ऐकिवातच नाही. लहानाचा मोठा झालो ते भांडणात आणि त्यांचा राग सहन करत. पण तू आणि दत्ता कायम एकमेकांसोबत राहा. सुख आणि दुःखात कायम एकमेकांना सांभाळून घ्या. हेही दिवस जातील. आणि हे बघ आयुष्यातली गेलेली गोष्ट ना परत सुद्धा येऊ शकते. फक्त त्यावेळी
आपली माणसं आपल्या सोबत हवीत, हो की नाही? तुमका काय सांगूचं होता आता कळला माका. मी कायम ह्यांच्या सोबत राहा. शाबास. ही कागदपत्रा त्याच्याकडे खसून येली. ना खरं सांगू, माधव आपल्याला शांत वाटत होता. म्हणजे सगळ्यावरती शांतपणे पाणी सोडून निघून गेला असं वाटत होतं. आता तो आलाय परत, म्हणजे काहीतरी नक्की विचार करून आलाय तो. त्यानं कागदपत्र कुठूनही मिळवली असतील, पण फक्त ती तुला दाखवण्यासाठी आहेत असं नाही. या सगळ्या मागे त्याचा नक्कीच काहीतरी हेतू असणार. ही कागदपत्र जाळून टाक. अरे ही कॉपी आहे, तहसीलदाराकडे मूळ नोंद असते. नेने लवकरात लवकर त्याका सगळ्यातनं बेदखल कर. अण्णा इतकं सोपं नाही आहे सगळं, आणि माधव सारख्या शिकलेल्या माणसाबरोबर तर आणखीच कठीण आहे. त्याचं म्हणणं बरोबर आहे, वडलोपार्जित आहे सगळं, तू त्याला बेदखल नाही करू शकत. या बघ, तो असो बेदखल होणार नसत तर मी काय करीन याची कल्पना हा तुका. शांत हो, जरा डोक्यावर बर्फ ठेवून शांतपणे विचार कर. जे वडलोपार्जित आहे ना त्याच्यात त्याची भागीदारी असणारच, पण तुझ्याकडे ज्या जमिनी आहेत त्यात त्याची वाटणी शून्य. त्या जमिनीची कागदपत्र माझ्याकडे आहेत, आणि अशा किती जमिनी आहेत याचा तुला अंदाज आहे. त्यात माधवला फुटकी कवडीही मिळणार नाही. पण मित्र म्हणून सल्ला देतो, आता जरा शांत राहा. हा मुलगा ही कागदपत्र पुढे आणू शकतो, म्हणजे तो पोलिसातही जाऊ शकतो. येतंय ना लक्षात? घे 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 घे. हा. अरे आता घालून दाखव. हा असं कसं? हा? जा जा घालून दाखव. शाबास. पांडू म्हणजे पण ना अजीब रसायन आहे. हो, त्याच्या अंगावर कधी नवीन कपडा मी बघितलेलाच नाही. कधी कसली अपेक्षा नाही, कायम चेहऱ्यावर हसणं. जगातला सर्वात समाधानी मनुष्य असेल ना तर आपला पांडू. म्हणून तर साहेबा. नाहीतर आम्ही हे हवंय ते हवंय, हे रुसवे फुगवे. हा हे काय तसं लय भोगला ना ते. ह्यांनी सांगितलं नाही माका सगळं. पण तुम्ही आहेस ना, गेलास ना तर बरा झाला. हे तुमचं शिक्षण तरी झालं. मग हे आता किती दिवस राहणार असाय सर? निस्ताच विचारलंय. नाही तसं मुंबईतच असे. मुंबईत नोकरी लागली ना आता, बरं झालं. हा पण येऊन जाऊन असेल गावी. हा इथे आपली माणसं आहेत, घर आहे, हो की नाही? सगळंच कसं सोडून चालेल, खरं की नाही? वय माधव 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 घातलंय. अरे पांडू, हे काय टी शर्ट कुठे गेलं? असा या बघा. अरे बघित. अरे हे काय, तू येडा का खुळा? काढा तिथे वरचं काढ आणि हे ठेव. नको, बरा दिसता. अरे काढ म्हणतोय ना. नको 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 माझा भाऊ, काय? नको काढ म्हणतोय ना. नको नको माझा भाऊ. अरे काय हे? छे! अगे बाय, भाऊजीनं थांबा. हा पांडू तुझ्या पाया पडते. आधी ते टी शर्ट काढ आणि हे घाल. नंतर नंतर, आता नको नको. भाऊजीनु हा. घेवा शर्ट. अरे हो. अरे पण हे माझंच शर्ट ना. वय तुम्ही गेल्यावर तुमची आठवण म्हणून ठेवला नाही होता जो. का मी परत येणार नाही याची खात्री होती वाटतं दत्ताला. असं काय नाही. अगं असं काय चालला धीर भाऊजाईचा?
नाही नाही काही नाही. चल. तुम्ही बसा भाऊ गप्पा मारत मी चाय घेऊन येते हा. हा ठीक आहे. ये दत्ता बैस 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 बस रे. अरे दत्ता हे माझं शर्ट तुझ्याजवळ होतं. दत्ता आज बऱ्याच दिवसांत थोरल्या भावाचा हात खांद्यावर पडलो. आधार मिळाल्यासारखं वाटलं. दत्ता अरे मी फक्त नात्याने थोरला पण तू या घराला खरं सांभाळलं. मी इकडनं गेल्यानंतर सगळे भोग भोगले है ना. कळलंय मला सगळं कळलंय. आणि या सगळ्यात एक चांगला घडला. काय ते. सरिता माझ्या आयुष्यातील हा लय सांभाळून घेतल्यान त्यांना. पण मी त्याला काहीच देऊ शकले नाही. देवानं पण त्याच्या पदरात सूप टाकल्यान तर आपण दुर्दैवानं. दत्ता दत्ता तू बघ दत्ता एक दिवस खरंच खूप चांगला येईल. पण आपल्या या घरातल्या कर्त्या पुरुषानं अण्णांनी घराबाहेरचे क्लेश घरात आणता कामा नये. लोकांचे शिव्याशाप तळतळाट आपल्याला भोगायला लागतं. या सगळ्या अण्णांका कोण समजवणार. ते तसेच वागत येईल तसेच वागत राहणार. दत्ता ऐसर ये. एका बोलो. माधवा या सगळा वडलोपार्जित असा. यो वाडो जमीन जुमलो बागे झाडा सगळा. पण या घरात शब्द अण्णाचोच चला. तू शिकलस शहरात जाऊन तुका वाचलस शिंगा फुटली तुका. पण याच्यातला तुका काय पण मिळणार नाही. मी कमावलेला सगळा या माझ्या झिलाच्या नावावर करतलंय. कारण यो माझ्या शब्दाबाहेर नाही. मी माका वया तसा एका राबवतलंय. माझ्या इस्टेटीसाठी राबता यो माझ्यासाठी. हा दत्ता